संजय शिरसाट यांनी सांगितलं की वामनदादा कर्डक यांच्या स्मृती जतन करण्यासाठी सरकारकडून 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। वामनदादांनी आपल्या काव्य आणि लोककलेच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण केली आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला, अशी आठवण त्यांनी करून दिली। त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी स्मारक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातील, असंही शिरसाट यांनी स्पष्ट केलं। या निर्णयामुळे साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे। वामनदादा कर्डक ज्यांना महाकवी म्हणलं जातं, त्यांनी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही गावखेड्यात, तांडी वस्त्यावर प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या पोवाड्यातून केलं होतं। ही चळवळ प्रत्येकाच्या मनामध्ये, बाबासाहेब प्रत्येकाच्या मनामध्ये जे काही रुजलं गेलं आहे त्याच्या सर्व श्रेय हे वामनदादा कर्डकांना जातं। म्हणून अशा या महान कवीचं या ठिकाणी स्मारक व्हावं म्हणून मी आमच्या खात्यातर्फे जवळपास 14 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे। आज त्याचं भूमिपूजन झालं आहे। भविष्यामध्ये हे देशवंडी गाव हे महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या तोंडोतोंडी असणारं ह्या पद्धतीचा हा माझा संकल्प आहे। म्हणून या ठिकाणी शाळा आहेत, मी लायब्ररीची सुद्धा व्यवस्था करायला सांगितलेली। आणखीनही निधी कमी पडला तर 14 कोटीच नाही तर आणखीन 10-5 कोटी रुपये देण्याची आमची तयारी आहे। म्हणून खऱ्या अर्थानं वामनदादाचा जो त्यांनी केलेला त्याग आहे, त्यांनी केलेलं या समाजासाठी योगदान आहे, त्यांना अभिवादन करण्यासाठी माझ्या खात्यातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे।